नमस्कार, तुमचं माझ्या आणखीन एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. ब्लॉग खरंच खूप दिवसांनी येतो आहे, पण कारण पण तसंच काहीतरी आहे. खूप दिवसांची माझी अगदी मनापासूनची इच्छा आज पूर्ण व्हायला निघाली होती, ती म्हणजे स्वामी समर्थ अक्कलकोटला जाण्याची. ती इच्छा खरंच खूप दिवसापासून मनात ठेवली होती, पण म्हणतात ना, नशीब आणि योग आल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. तर मी आदिराजला घेऊन चालली होती, म्हणजे आमच्या घरातले सगळेच लोक होते, तर आम्ही निघालो होतो. पण आदिराज झोपला होता. नंतर तो पण जागा झाला. त्यालाही आतुरता होती, ते म्हणजे स्वामींना भेटण्याची. आणि खरंच खूप नशीबवान आहे तो. आज मला वयाच्या 27 वर्षानंतर स्वामी समर्थ अक्कलकोटला भेटले, पण आदिराजला 1.5 वर्षातच भेटले. तर ही आहे आमची अशी सगळी फॅमिली, आणि आम्ही बऱ्यापैकी लेडीजच होतो फॅमिलीमधल्या. जेंट्स फक्त माझे मिस्टर आणि भाऊजी होते आमचे. तर अशा पद्धतीने आम्ही प्रवास सुरू केला होता. अक्कलकोटचा प्रवास तर सुरू झाला होता, पण मनात एकच धाकधूक होती की आपण खरंच निघालो आहे का, की एवढ्या लांब अक्कलकोटला. 8 दिवस आम्ही तयारी करत होतो जाण्याची, पण योगायोग आला. म्हणतात योग आल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. तर तशाच प्रकारे आमचा योग आला आणि आम्ही निघालो अक्कलकोटला. आमचा रस्ता तर असा आहे, आम्ही बाहेर निघेपर्यंत खरंच खूप टेन्शनचं काम असतं, आणि नंतर आम्ही फायनली चांगल्या रोडला लागल्यानंतर एक मनातली शंका दूर झाली आणि अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला. आता अक्कलकोट म्हटलं की तुळजापूर, गणगापूर अशा बऱ्याच ठिकाणी जायचं ठरलं होतं, की गेलो तर सगळंच तिकडचं पाहून यायचं म्हणून. आणि प्रवासही खूप छान सुरू झाला होता. आम्ही रात्रीचा प्रवास सुरू केला होता, जेणेकरून आम्ही पहाटेपर्यंत तिथं पोहोचू. त्यानंतरनं एक छोटासा ब्रेक घेतला चहा पिण्यासाठी, आणि तिथून चहा वगैरे पिऊन म्हटलं पुढं जायचं. कारण ड्रायव्हर जे होते ते थोडे म्हणत होते की सगळे झोपत आहेत गाडीत, तर मलाही झोप येते. मग आम्ही थोडं थांबून चहा वगैरे घेतला आणि सुंदर असा प्रवास सुरू केला. आणि आदिराज काही केलं झोपत नव्हता. खूप प्रयत्न केला, पण तो कधी उठत नाही. पण आज अक्कलकोटला जाण्यासाठी तो तयार होता आणि छान असा इकडे तिकडे बघत आनंद घेत होता. अक्षरशः तो मला वाटते पहाटेचा झोपला असेल. तोपर्यंत तो जागाच होता. मस्त आनंद घेत होता प्रवासाचा. कोणत्याही प्रकारे रात्रीचा प्रवास होता तरी त्याने त्रास असा हा दिला नाही. छान असा प्रवास करत होता, कारण की त्यालाही माहीत होतं अक्कलकोटला जायचं आहे. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा तुळजापूरमध्ये पोहोचलो. तिथून फ्रेश होण्यासाठी आम्ही रूम वगैरे घेतली, आणि मग रूमवर वगैरे गेलो, फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली, आणि तिथून आम्ही तुळजापूरच्या मंदिरात निघालो. आता 10 ते 15 दिवस तुळजापूरच्या मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे सकाळी 7च्या अगोदरच फक्त दर्शन भेटणार आहे. 7 नंतर दर्शन भेटणार नाही. मग आम्ही पण पटकन गडबड करून दर्शनासाठी गेलो. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ घेतले नाही आहेत आतमधले. जिथे जिथे मला पॉसिबल होतं तिथे तिथं व्हिडिओ घेतलेत मी. आणि खूप दिवसांनी आपल्या चॅनलवर व्लॉग येतो आहे, कारण व्लॉग का येत नव्हते ह्याचा मी सेपरेट कधीतरी व्हिडिओ बनवू टाकेन. आणि वेळ पण खरंच खूप भेटतच नाहीत मला व्लॉग एडिटिंग करण्यासाठी किंवा बॅकग्राऊंड साऊंड वगैरे देण्यासाठी. खरंच खूप प्रॉब्लेम येतो, आणि त्याची पण मी कारणं तुम्हाला नक्की सांगेन. कधीतरी नवीन व्लॉग तुमच्यासाठी घेऊनच येईल. आणि खरंच खूप जण मला विचारतात की तुझे व्लॉग का येत नव्हते, आता तू व्लॉगिंग बंद केलं आहेस का. खूप कमी फॉलोअर्स आहेत, माझे सबस्क्रायबर्स आहेत, पण तेवढ्यांकडनं सुद्धा मला हे ऐकायला भेटतं. तेव्हा खरंच खूप छान वाटतं की तू का व्लॉग बनवत नाहीस, का तू स्टॉप केले. खरंच छान बनवत होते, पण कसं झालं आता माहिती आहे का, व्लॉग बनवत होते तेव्हापर्यंतचा प्रश्न होता असा की सबस्क्रायबरच वाढत नव्हते. पण जेव्हा बंद केलं तेव्हा लोकांची क्युरी वाढली, का करत नाही, घरून तुला सपोर्ट नाही का वगैरे. पण सपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ॲक्च्युली मला, पण थोडा आदिराजमुळे मला पॉसिबल होत नव्हतं. मग तुळजापूरचं दर्शन घेतल्यानंतर अक्कलकोटचा प्रवास सुरू झाला, आणि फायनली अक्कलकोटमध्ये पोहोचलो. अक्कलकोटमध्ये खूप गर्दी होती, म्हणजे नेहमीपेक्षा तर कमीच होती. आम्हाला दर्शन पण खूप छान भेटलं, आणि लोकांनी खूप सारी गर्दी केली होती, जे की काय घेण्यासाठी. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे स्वामींची मूर्ती म्हणा, जपमाळ म्हणा, त्याच्यामुळे त्या भागात खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. पहिली गोष्ट म्हणजे मंदिरात एवढं जवळून दर्शन कधी भेटत नाही. आम्हाला खरंच खूप छान असं मंदिरात दर्शन भेटलं. हे आहे स्वामींचं वटवृक्ष. त्यानंतर आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं. त्यानंतर हे आहेत ते एकदम छान अशी ॲक्युरेट मूर्ती जी बनवली रुद्राक्षापासून, तर तीही खूप छान पाहण्यासारखी होती, ते पाहिलं. त्यानंतर आम्हाला थोडं काही घ्यायचं होतं, तर मी फक्त मंत्र घेतला आहे, जो की साऊंड सिस्टीममध्ये वाजतो. त्यानंतर थोडी शॉपिंग वगैरे केली,
काही आदिराजसाठी केली. त्यानंतर आम्ही मठामध्ये गेलो. मठ म्हणजे समाधीचा एक हे आहे, स्वामींची समाधी म्हणून. तिथं गेल्यानंतर खूप गरम होत होतं अक्षरशः. आदिराज तिथे थांबायलाच मागत नव्हता आणि आतमध्ये व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे मी बाहेरून व्हिडिओ वगैरे घेतले. तिथून आम्ही गंगनापूरला गेलो. गंगनापूरचं आहे हे मंदिर. तर इथं आहे पहिल्यांदा संगमावर गेलो आणि मस्त असं 2 नद्यांचा संगम झालेला बघितला. आणि आतमध्ये गेल्यानंतर खूप छान वाटलं. पारायण होतं बसलेलं, म्हणजे जे की गुरुचरित्र वगैरे वाचत होते लोक श्रावणात. आणि तिथून पुढं जायचं होतं आम्हाला पंढरपूरला. मग म्हटलं की इथलं दर्शन वगैरे उरकावं आणि मग पंढरपूरकडे निघावं. आणि इथे संगम होता नदीचा ॲक्च्युली. संगम वगैरे बघितलं. त्यानंतर मंदिरात गेलो. मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. एवढ्या लांब आपण कशासाठी येतो, तर एक सगळं बघून पण व्हावं, सगळे दर्शन पण व्हावं म्हणून. तर मग पटकन आम्हाला उरकायचं होतं. पटकन गेलो मंदिरात, दर्शन वगैरे घेतलं. तिथून आमची पंढरपूरला जाण्याची तयारी सुरू झाली. की जे पांडुरंगालाही भेटणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तिकडेही आम्ही खूप दिवस गेलो नव्हतो. मग आम्ही पंढरपूरमध्ये संध्याकाळी 8 वाजता पोचलो. आणि 8 वाजता पोचल्यानंतरही मंदिरात एवढी गर्दी होती की आम्हाला मुखदर्शनच घ्यावं लागलं. त्या अगोदर आम्ही चंद्रभागेत पाप धुण्यासाठी गेलो होतो. असं म्हणतात की तिथे पाय धुतले की आपले पाप धुवून निघतात. आणि असं काही नसतं ॲक्च्युली. आपण केलेलं पाप हे आपल्यालाच फेडावं लागतं. जर नदीत जाऊन धुवून जात असतं तर मग लोकांनी पाप करण्यासाठी घाबरलेच नसते. रोज एक नवीन पाप केलं असतं. तर असं काही नसतं. एक प्रथा आहे म्हणून ते करतात. त्यानंतर आम्ही पंढरपूरमध्ये गेलो. थोडंसं दर्शन वगैरे झाल्यानंतर थोडं काय घेण्यासाठी थांबलो. त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही जेवणासाठी थांबलो होतो, कारण खूप उशीर झाला होता. जेवणाची ऑर्डर वगैरे दिली. मस्त असं जेवण आलं आणि छान असा जेवणाचा आनंद घेऊन आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो होतो. तर असा होता. तुम्हाला आपला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.